नमस्कार. कितीही प्रयत्न केला तरी चपात्या शिल्लक राहतातच आणि त्या उरलेल्या चपात्याचं काय करायचं मग दुसऱ्या दिवशी हो प्रश्नच पडतो. तर आज आपण शिळ्या चपात्यांपासून एकदम टेस्टी नाश्ता बनवणार आहोत. त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे. इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून छान मॅश करून घेतलेले आहेत. यानंतर याच्यामध्ये मसाले घालायचे. हिरवी मिरची बारीक चिरून, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं हे एकजीव करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर इथे आता आपलं स्टफिंग सुद्धा तयार आहे आणि दुसऱ्या बाजूला इथे एक मी भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे. यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडासा खायचा सोडा घालायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. अगोदर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवायची, ना जास्त घट्ट ना जास्त पातळ. इथे आता मी ज्या शिळ्या चपात्या आहेत त्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. तुम्ही चाकूने सुद्धा कापून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे त्याचे 4 तुकडे करून घेऊ शकता. तर इथे मी चपातीचे 4 तुकडे एकसारखे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला याला स्टफिंगला करून घ्यायचे. तर इथे बटाटा जो आहे मॅश करून घेतलेला मसाले घालून तो याला लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पहा. तर असंच मी आता सगळ्या चपातीच्या तुकड्याला एका साईडने बटाटा लावून घेते. इथे मी 4 सुद्धा चपातीच्या तुकड्यांना बटाटा लावून घेतलेला आहे आणि आता याच्यातील एक पीस मी या बेसन पिठामध्ये बुडवून घेते. दोन्ही बाजूने सुद्धा छान असं बेसन पिठामध्ये कोट करून घ्यायचंय आणि आता हे तळून घेऊयात. तळण्यासाठी कढईमध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवलंय. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस मिडियम फ्लेमवरती आणि आता हे छान असं तळून घ्यायचंय. दोन्ही बाजूने सुद्धा छान असं कुरकुरीत होसपर्यंत तळून घ्यायचंय. पहा अगदी छान असं फुगलं जातंय. अगदी मस्त असा हो पॅटीस तयार आहे चपातीचा. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं झालेलं आहे. आता हे मी बाजूला काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले चपाती सुद्धा पॅटीस बनवून घेते. तर इथे आता शिळ्या चपातीचे मस्त असे पॅटीस तयार आहेत. गरमागरमच खायचे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.